कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीआयनं आपला डिसेंबर महिन्याचा देशातील कापूस उत्पादन आणि वापराचा अंदाज नुकताच जाहीर केला आहे। डिसेंबरच्या अंदाजात देखील सीआयनं देशातील कापूस उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेत 7% कमीच राहील असं म्हटलेलं आहे। देशात 302 लाख गाठी कापूस उत्पादन होणार आहे असं सीआयचं म्हणणं आहे। म्हणजे नोव्हेंबरमध्ये जो अंदाज दिला होता तो देखील सध्या कायम ठेवलेला आहे। आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांमध्ये देशातील बाजारात 69 लाख गाठी कापूस आला होता, तर 9 लाख गाठी कापूस आयात झाला। हंगामाच्या पहिल्या 2 महिन्यातील आयात ही गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 3 पटीनं अधिक आहे। म्हणजेच गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांमध्ये जेवढी आयात झाली होती त्या तुलनेमध्ये 3 पट आयात झाली। गेल्या वर्षी या 2 महिन्यांमध्ये 3 लाख गाठी आयात झाली होती, तर यंदा 9 लाख गाठींची आयात झालेली आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव खूपच कमी होते, त्यावेळी देशातील उद्योगांनी आयातीचे सौदे करून ठेवले होते। हा कापूस ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात देशामध्ये आयात झाला म्हणजे दाखल झाला। सप्टेंबर महिन्यात 4.5 लाख गाठी कापूस आयातीचे सौदे झाले होते आणि हा कापूस ऑक्टोबर महिन्यामध्ये देशात आला। त्यामुळे आयातीचा आकडा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये जास्त दिसतोय असं सीआयनं सांगितलंय। आता देशात यंदा कापूस उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा 7% कमी राहणार आहे। गेल्या वर्षी देशात 325 लाख गाठी उत्पादन होतं, यंदा ते 302 लाख गाठींवर स्थिरावणार आहे। पण देशातील कापसाचा वापर मात्र 313 लाख गाठींवर राहण्याचा अंदाज देखील सीआयनं कायम ठेवलेला आहे। त्यामुळे यंदा भारताची आयात निर्यातीपेक्षा जास्त राहणार आहे।